एअर स्ट्राईक मध्ये 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची मोठी बातमी समोर येते। सर्वपक्षीय बैठकीत राजनाथ सिंहांचं हे मोठं विधान असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर एअर स्ट्राईक मध्ये जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सर्वपक्षीय बैठक झाली। या बैठकीत राजनाथ सिंहांनी हे मोठं विधान केलंय। जवळपास 100 दहशतवाद्यांचा काल झालेल्या एअर स्ट्राईक मध्ये खात्मा झालेला आहे। काल ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पडलं आणि यामध्ये आता जवळपास 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर येते। ही माहिती स्वतः राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी हे विधान केलंय आणि त्यांच्या विधानानंतर ही माहिती बाहेर येते। काल ऑपरेशन सिंदूर पार पडलं। या ऑपरेशन सिंदूर मध्ये 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं आणि यामध्ये जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट दिल्लीतून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, सर्वपक्षीय बैठकीत स्वतः राजनाथ सिंहांनी हे विधान केलंय की जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा कालच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये झालाय। काय माहिती आहे? प्रशांत, आवाज येतोय? तर काही तांत्रिक कारणामुळे प्रशांतचा आवाज पोहोचत नाहीये। दरम्यान आपले प्रतिनिधी प्रशांत पुन्हा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, स्वतः राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलंय की कालच्या झालेल्या स्ट्राईक मध्ये 100 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे। काय माहिती? बरोबर आहे। आज सर्वपक्षीय बैठक होती। या सर्वपक्षीय बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व पक्षांना माहिती दिली की साधारणतः 100 दहशतवाद्यांचा खात्मा ह्या कालच्या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः राजनाथ सिंह यांनी गेल्या 36 तासामध्ये केंद्र सरकारने काय काय उपाययोजना केल्या आणि काय काय कशा प्रकारची रणनीती याची माहिती सर्व पक्षांनी दिली। सोबतच ही माहिती दिली की ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत 9 ठिकाणी हल्ले करण्यात आले। 9ही हे जे ठिकाण होते हे दहशतवाद्यांचे ठिकाणे होते, ज्यामध्ये 3 ठिकाणे जे असे होते जे खास करून जे लष्कर तोयबा असो, हिजबुल मुजाहिदीन असो यासारख्या दहशतवादी संघटनेचे प्रमुख मुख्यालय होते आणि त्याशिवाय उर्वरित जे होते ते लॉन्च पॅड होते। या सगळ्या कारवाईमध्ये साधारणतः 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी देण्यात आलेली आहे। अजूनही या संदर्भात अतिरिक्त माहिती जेव्हा विचारण्यात आली राजनाथ सिंह यांना तेव्हा त्यांनी म्हटलं की अजूनही मोजणी सुरू आहे। याचा अर्थ असा होतो की 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। पण महत्त्वाचं म्हणजे 100 दहशतवाद्यांचा खात्मा निश्चितपणे कालच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झाल्याची माहिती खुद्द राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। स्वतः राजनाथ सिंह यांनी झालेल्या बैठकीत हे विधान केलंय की जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा कालच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये झालाय। दरम्यान या संदर्भात जास्तही आकडा दहशतवाद्यांचा असू शकतो। अधिकृत आकडा 100 पेक्षाही जास्त दहशतवाद्यांना ठार करण्यात कालच्या एअर स्ट्राईक मध्ये लष्कराला यश मिळालंय। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही असं विधान किरण रिजिजू यांनी केलंय। सर्वपक्षीय बैठकीनंतर किरण रिजिजू यांचं हे मोठं विधान समोर आलंय। ऑपरेशन सिंदूर हे ऑनगोइंग ऑपरेशन आहे असं विधान किरण रिजिजू यांनी केलंय। ऑनगोइंग ऑपरेशन सिंदूर आहे म्हणजेच ऑपरेशन सिंदूरचे आणखीही काही टप्पे असू शकतात आणि आणखी याचे ऑपरेशन सिंदूर सारख्या आणखी 9 जसं काही काल 9 दहशतवादी तळांचा खात्मा करण्यात आलेला आहे। त्या 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आलेली आहे। तशीच एअर स्ट्राईक पुन्हा एकदा होऊ शकते असं विधान किरण रिजिजू यांच्या बोलण्यातून लक्षात येतंय। कारण त्यांनी हे विधान केलंय की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर हे ऑनगोइंग ऑपरेशन आहे म्हणजेच ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे असा अर्थ किरण रिजिजू यांच्या बोलण्यातून लक्षात येतो। दरम्यान काल झालेलं ऑपरेशन सिंदूर मध्ये 9 दहशतवादी तळांचा खात्मा करण्यात आला आणि यात आताच राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावरून लक्षात येतंय की जवळपास 100 दहशतवादी या ऑपरेशन सिंदूर मध्ये ठार करण्यात आलेत।
या ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आलं। हे तेच दहशतवादी तळ होते जिथे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं। रक्षा मंत्री ने कहा है कि ये ऑन गोइंग ऑपरेशन है, इसलिए पूरे एक घटना को अलग से ब्रीफिंग या अलग से उसको प्रेजेंटेशन करना सही नहीं है, क्योंकि घटना चल रहे हैं, आप सबको मालूम है, इसलिए उसको उस तरीके से ब्रीफिंग नहीं होते हैं। दरम्यान ऑपरेशन सिंदूर नंतर त्याचे पडसाद आता उमटताना दिसतायत। लाहोर नंतर आता कराचीमध्ये सुद्धा स्फोट झालेले दिसून येत आहेत। पाकिस्तानच्या कराचीतील शराफी गोथ परिसरात हा स्फोट झालाय, तर लाहोर नंतर आता कराची ही स्फोटाने हादरली आहे। कालच्या झालेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर आता सगळीकडेच त्याचे पडसाद उमटताना दिसतायत। खास करून पाकिस्तानमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसतायत। आधी लाहोरमध्ये स्फोट झाले आणि लाहोर नंतर आता कराचीमध्ये सुद्धा स्फोट झालेला आहे। पाकिस्तानमधील कराचीमध्ये शराफी गोथ परिसरात हा स्फोट झालाय आणि लाहोर नंतर आता कराची देखील स्फोटाने हादरले। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या या प्रतिक्रिया पाकिस्तानमध्ये उमटतात।